सगळ्यांनी हात वर करा बरं. प्रेमाने प्रेमाने सगळे आजूबाजूला बसलेले प्रेमाने भजन बोला. ठीक आहे. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय तीर्थक्षेत्र संगमेश्वर दक्षिण काशी असंही आपल्या स्थानाला म्हणलं जातं. ठीक आहे ना. 144 वर्षानंतर आलेला महाकुंभ मेळा कुठे चालू आहे? प्रयाग मध्ये. ठीक आहे ना. कोण कोण जाऊन आलं? हात वर करा बरं. 1-2 मिनिट. कोण कोण आलं? आपण गेला होता बा. आपण गेला होता. इकडे कोणी माग? आजी जाऊन आल्या. झाले 3 मेंबर. बरं ऐका, पुढे ऐका. ठीक आहे ना. सुंदर असा कुंभमेळा प्रयागराज मध्ये चालू आहे. आता पुन्हा कधी प्रयागराजचा कुंभमेळा येईल आपण सांगू शकत नाही, परंतु खूप असा अनमोल आणि तुमच्या आमच्यासारख्या भक्तांना ही सुवर्ण संधी होती महाराज. ठीक आहे ना. पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं. शास्त्र असं सांगतं, ज्या लोकांना तिकडं जाणं झालेलं नाही, ज्या लोकांना ऐकताय का इकडं? ऐकताय ना. ज्या लोकांना तिकडं जाणं झालेलं नाही, प्रयागला जाऊ शकलेले नाही, तिथं कसला संगम आहे? त्रिवेणी संगम आहे. बरोबर आहे ना महाराज. आपल्याकडे काय आहे? दोन्ही नद्या एकत्र आल्या ना. आणि तिसरी नदी ही आपली आत्मरूपी नदी असावी. आणि या आत्मरूपी नदीने मायबाप इथं झालेल्या संगमावरती शास्त्र असं सांगतं, लिहिलेलं आहे. ठीक आहे ना महाराज. तिथं आपल्याला ते जमलं नाही. इथं आल्यानंतर कोण कोण नदीतून आलं? हात वर करा. प्रामाणिकपणे खोटं बोलायचं नाही. त्या जलाला आपले पदस्पर्श झाले. किती जणे? बाकी सगळे गाडीवर आली काय? या नदीतून वरती येताना संगमाचं दर्शन घेईल. या नदीचं या संगमाचं जल घेऊन मायबाप ते तीर्थ संगमेश्वर या लिंगावरती समर्पित करेल. तिथं नमस्कार करेल. आणि या संगमामध्ये जो कोणी स्नान करेल महाराज, त्याला प्रयागराज मध्ये केलेल्या स्नानाचं पुण्य प्रयागराजला 7,000-10,000 घालून जायची गरज नाही. आपण प्रयागराज मध्ये आहोत. ठीक आहे ना. फक्त नाव विसरून जा. आपण संगमेश्वरावरती. ठीक आहे ना. प्रयागराज मध्ये आहे ना आपण. मग जाताना आता कोण कोण स्नान करणार? जाताना प्रसाद घ्यायचा, सुंदर कीर्तन ऐकायचं आणि जाऊन नदीत बसायचं. ठीक आहे ना. तिथं संगमावरती स्नान करायचं आणि मग आपापल्या घरी. तिथं एवढी गर्दी महाराज
मरणाची गर्दी आहे तिथं, एवढी लोकांची घाई ते साधू महाराज ते संत सगळ्यांना आपण लाईव्ह सगळं टीव्हीवरती बघत आहात महाराज, ठीक आहे ना. चेंगरा चेंगरी व्हावी, बरीच लोक त्यामध्ये जावी, त्याच्यापेक्षा आपल्या इथं बरं आहे, ठीक आहे ना. त्या गोडभर पाण्यात आपण येतोय वरती, मग छान जाताना स्नान करा आणि ते पुण्य पदरी पाडा. आणि कुणी कुणी स्नान केलं हे इतरांनी लक्ष ठेवा, कारण महाराजांच्या बोलण्याचा किती परिणाम झाला हे कळायला पाहिजे ना. विठाल विठाल विठाल. या ठिकाणावरून महाराज राम आणि लक्ष्मण दोघे बंधुराजी येत होते महाराज, ठीक आहे ना. दोघांची जोडी चालू असताना आमचे लक्ष्मण महाराज पुढे निघून आले. राम भगवंत पलीकडच्या काठावरती थांबले. अरे भाऊ पाठीमाग होता, भाऊ पाठीमाग होता, दादा दिसत नाहीये, दादा दिसत नाही, भाऊ गेला कुठे महाराज. लक्ष्मण रायांना चिंता चालू झाली आणि दादा दिसत नाहीये, दादा दिसत नाहीये, मायबापू करणार काय. माझ्या लक्ष्मण रायाने रागाच्या भरामध्ये मायबापू बाण काढावा आणि तो धनुष्याला जोडावा, आपला मंत्र मायबापू बोलावा आणि नदीला सांगावं की माझा दादा गेला कुठे. कदाचित माझ्या लक्ष्मणांना वाटलं की रामराया या नदीमध्ये, नदीलाही सांगावं माते माझ्या दादाला परत कर, माझ्या दादाला परत कर. 3 वेळा बोलले. राम दादा काय वरती आलेले नाहीत महाराज. आता मात्र लक्ष्मण म्हणाले नाही नाही, जोपर्यंत माझा भाऊ वरती येत नाही तोपर्यंत मी इथून हलत नाही. आणि मी शाप देतो आणि शाप देऊन महाराज तो बाण जसा त्यांनी धनुष्याला लावला आणि तो बाण मारणार एवढ्यात भगवंत वरती आले महाराज. आणि देवानी सांगितलं मला मातेनं गिळंकृत केलेलं नव्हतं, मी पलीकडे होतो. आमच्या गप्पा चालू होत्या, आधी माया शक्तीशी बोलणं मायबाप सुरू असताना आता लक्ष्मण म्हणाले ठीक आहे माझा भाऊ तर परत आला, परंतु माझ्या मुखातून गेलेले शब्द मला परत माघारी घेता येणार नाही. परिणाम असा झाला की आता हा बाण सोडायचा कुठं, ठीक आहे ना महाराज. हा बाण सोडायचा कुठं. त्यावेळी महाराज एक जणाने सांगितलं की हा बाण भगवंतानी सांगावं की हा बाण या शिवलिंगावरती सोडावा. ज्यावेळी मायबापो लक्ष्मणाने तो बाण या शिवलिंगावरती सोडला, आजही त्या बाणाची सुवर्ण रेखा या शिवलिंगावरती आहे. म्हणून हे स्थान संगमेश्वरी या नावाने प्रसिद्ध व्हावे ठरले. आम्ही सातारा जिल्ह्यातली माणसं आहे, ठीक आहे ना महाराज. आणखी सातारा जिल्ह्याचं काय वर्णन करावं. आणि इथं दक्षिण काशी निर्माण व्हावी, काशी विश्वनाथ आमच्या दर्शन देण्याकरता इथं निर्माण व्हावे. ते मंदिर पाहिलं तर महाराज अजब काम आहे, अजब. कोणतीही व्यक्ती ते मंदिर तयार करू शकत नाही, इतकं जबरदस्त ते मंदिर आहे महाराज, ठीक आहे ना. बघायला गेलं तर नुसतं बघत राहावं असं वाटतं. आणि अनेक मायबाप शूटिंग तिथं झालेले आहेत. आता हे वेगळं काही सांगायची गरज नाही, तो आपला अभिमान आहे आणि ते आपल्यासाठी खूप मोठं कार्य आहे महाराज, ठीक आहे ना. काय सांगा अजून. आणि अशा भूमीमध्ये तुम्ही आम्ही राहतोय, अजूनही सातारा जिल्ह्याबद्दल काय बोलावं. आमची स्थिती झाली कशी पाहिजे. मन बोले बाखण्याला कृष्ण संगमेश्वर
एकदा जोरदार टाळ्या ज्यांनी हे सुंदर लेखन मिथून दादा मारुती गायकवाड सुंदर असे हे लेखन